प्रेम परत आले पण. साक्षी आणि वरदचे एकमेकांवर प्रेम होते. ते शाळेत असल्यापासून एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. दररोज शाळेत सोबत जाणे, डब्बा एकत्र खाणे हे नेहमीच व्हायचे. आता ते मोठे झाले होते. दोघे कॉलेजला जाऊ लागले होते. तिथे पण सर्व ठिकाणी ते एकत्रच असायचे. ते कल्चरल कार्यक्रमात पण सोबतच भाग घेत. बरीच बक्षिसे त्यांनी मिळवली होती. आता त्यांचे कॉलेज पूर्ण होते. पुढील शिक्षणासाठी वरद दुसऱ्या देशात जातो. 5 वर्ष तो बाहेर होता. साक्षी मात्र त्याची वाट बघत होती. 5 वर्ष फोनवरून ते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते. आता त्याची घरी यायची वेळ येते. वरद साक्षीला फोन करतो, उद्या मी येतो. त्यामुळे ती खूप खुश असते. दुसरा दिवस उजाडतो. तिसरा दिवस उजाडतो. तो काही येत नाही. त्याच्या घरचे साक्षी टेन्शनमध्ये येतात. सर्व शोधाशोध होते. त्याचा काहीच पत्ता लागत नाही. असे करत करत 1 वर्ष निघून जातो. शोध चालूच असतो. पण काहीच माहिती मिळत नसते. असेच वर्ष निघून जात असतात. आता त्याचा शोध पण थांबला असतो. 5 वर्ष निघून गेले असतात. साक्षीचे एका मुलासोबत तिच्या घरचे लग्न लावून देतात. ती तयार नसते, पण घरचे तिला इमोशनली ब्लॅकमेल करतात. त्यामुळे न इलाजास्तव ती लग्न करते. आता तिला एक मुलगा पण असतो. अचानक वरद परत येतो. त्याच्या घरचे खूप खुश असतात. तो कुठे होता हे सर्व त्याला विचारत असतात, पण तो काहीच सांगत नाही. तो पहिले साक्षीच्या घरी जातो. तिथे गेल्यावर तो तिला सर्व सांगणार होता, पण तिथे गेल्यावर त्याला समजते की तिचे लग्न झाले. हे पाहून तर त्याला शॉक बसतो. तो त्याच्या घरी येतो आणि जोरजोरात रडू लागतो. त्याच्या घरचे त्याला समजावतात, पण तो कोणाचेच ऐकत नाही. तो साक्षीला साप विचारायला जातो. ती कुठे राहते याची तो माहिती काढतो आणि अचानक तो तिच्या समोर येतो. त्याला बघून ती खूप खुश असते. ती त्याला जाऊन घट्ट मिठी मारणार होती, पण ती भानावर येते आणि ती आपल्या भावना लपवते. ती त्याला घेऊन एका ठिकाणी येते. तेव्हा ती त्याला जाब विचारते. तेव्हा तो तिच्याकडे रागाने बघत असतो. तो काहीच बोलत नाही. ती तिची मजबुरी त्याच्या समोर मांडते. त्याची माफी पण मागते. कसे घरातल्यांना तिला लग्न करायला लावले हे पण ती सांगते. हे ऐकून तो स्तब्ध होतो. ते दोघे रडू लागतात. आता ते एकमेकांचे नसतात. प्रेम परत आले असते, पण वेळ निघून गेली होती. ती आता दुसऱ्याची होती याची जाणीव त्याला होते आणि तो तिथून निघून जातो. तिच्यासाठी हा मोठा धक्का होता, कारण तिच्या हातातून सर्व निसटले होते. तात्पर्य, कधी कधी एखादी गोष्ट आपली नसतेच, अशा वेळी वाट बदलायची असते. थँक्यू.